आपण सावध जर झालो नाही, तरी आपण सावध झालो नाही, तर भविष्यातली आपली पिढी कुणीही वाचू शकणार नाही. बुडते हे जन देखावेना डोळा, म्हणून कळवळा वाटत असते. इथे काय 5-50 वृक्ष लागले, काय झाले त्याच्यात माझा फायदा होतो अशाचा प्रश्न, आपल्या भावी पिढीचा फायदा आहे. खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात पैसा कमी पडला नाही, सहकार्य कमी पडलं नाही, कमी पडला तो ऑक्सिजन कमी पडला. आणि ऑक्सिजन देणारे कोण आहेत? थोडे ऑक्सिजन देणार आहेत का? ऑक्सिजन देणारे झाडे आहेत. झाड नाही राहिली, झाड नाही राहिले, वृक्ष नाही राहिले, डोंगर. किती सुंदर भगवंताने बनवलेला हा निसर्ग होता. माणसाने डोंगर ठेवला नाही, झाडं ठेवली नाही, नद्या ठेवले नाही, नाले ठेवले नाही. का नाही कमी पडणार पर्यावरण? उजाड झाला डोंगर सारा, उजाड झाला गाव, उजाड झाला डोंगर सारा, उजाड झाला गाव. एक तरी झाड लाव माणसा, एक तरी झाड लाव. कोट्यावधी रुपये कमवून ठेवा, जर ऑक्सिजन मिळाला नाही. पाहिलं आपण व नोटांनी कपट भरली, कपट लोकांची. उघडायला माणसं नाही राहिली, फक्त ऑक्सिजन कमी पडली. एक माणूस जन्माला आला, एक झाड लाव, आणि एक माणूस गेल्याच्या नंतर एक वृक्ष लाव. कारण संतांचं प्रतीकच त्यासाठी वृक्ष आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं प्रतीक म्हणून आजही आळंदीमध्ये अजाण वृक्ष आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रतीक आजही नांदुरकीचं झाड आहे. पंढरपूरमध्ये जा, पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारातून प्रवेश केल्याच्या नंतर समोर जे झाड आहे चरटीचं, ते कुणाचं आहे? संतांचं प्रतीक जर वृक्ष आहे, तर का आपल्या वाडवडिलांचं प्रतीक वृक्ष नसतं? आजही आपण हस्ती रक्षा उचलतो, गंगेमध्ये टाकून देतो. गंगा वाहती राहिली नाही, पूर्वी वाहती गंगा होती. आज रक्षा टाकली तर दुसऱ्या दिवशी समुद्राला मिळत होती. आज बंदिस्त आहे, कुठे पाणी स्वच्छ नाही. त्यापेक्षा राहत्या जाग्यामध्ये, राहत्या घरामध्ये हस्ती आणि रक्षा टाका, त्याच्यावर एक वृक्ष लावा. वर्षांनी आधी झाडाची पूजा करा आणि नंतर श्राद्ध करा. त्या आत्म्याला निश्चित शांतता मिळल्याशिवाय राहणार नाही. वर्षांनी त्याची पूजा करा, पहिली झाडाची, कारण ती गरज आहे. भविष्यात त्या परिवाराला ते सावली देईन, इंधन देईन, फळं देईन, काय देणार? आणि आठवणही राहील. दगडात पाणी ओतण्यापेक्षा झाडाच्या बुडाला ओतलेलं पाणी कधी आपल्याला, तुम्हाला, मला, पुढच्या पिढीला सुख. म्हणून एक तरी वृक्ष लावा. मी कायम स्मशानभूमीमधले कार्यक्रम असतात, मी कायम सांगतो, स्थानिक मंडळीला सांगत असतो. स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विलास तात्यालाही पाठीमागं म्हणलं होतं, पण लक्षात ठेवलं का नाही काय ना तात्याने. स्मशानभूमीमध्ये 2